आता मला लय गोड लागले, लय गोड. हाडकं बिडकं खडखडा मोडली, लय गोड लागले. खुश वाटलं? मी खुश, मी एकदम दिल खुश, मन प्रसन्न. असा उपचार भेटला होता कधी? कधीच नाही अजून. आणि आता मोकळं झाली मी, चालायला यायला त्याला एकदम फ्रेश वाटायला लागलं. तर रुपयात किती फरक पडला? अहो 8 आण्याच्या वर झालाय फरक. 8 12 नाही म्हटलं? हो, काय हरकत नाही. 75% फरक. मी या पायाला मुंग्याच राहायच्या ना, हा, आता मुंग्या वाटत नाही, वाटतच नाही. आता दुसऱ्या वेळेला एकदम क्लिअर झालं तर आणखीन फायदा होईल. क्या बात आहे. आणि काही MRI ची गरज? काय नाही, नाही. एक्सरेची गरज नाही? काय मी नाही. म्हटलं एक्सरे. आनंद वाटतो आजच, लय मोकळं वाटतंय. तुमचा आनंद बघून खूप मला बरं वाटतंय. नाही, मलाच लय वाढ लागली. उलट किती खर्च केला आतापर्यंत? आता बोलायचंच नाही काय ते. उलट चुकी झाली, मग लवकर यायला पाहतो तुमच्याकडे. खरंच नाही, फ्रेश. आता कसं होते, ह्या पायाला रजच लागत नाही, एकदम उभं राहिलं का गोड लागलं. गोड लागतं. पहिलं उभंच राहत नव्हतं, उभंच राहू. आणि चाललं का विसर लगेच बसायचं. अच्छा. रग लागायची कमरेला इथून. आता रग बिग लागत नाही, वाटत नाही काही. एकाच दिवसात 75% आनंद. ठीक आहे, मोकळं चांगलं, काय हरकत नाही. काही एक्सरे नाही, MRI नाही, मेडिसिन नाही, काही इंजेक्शन दिलं नाही? काय नाही. का लेप? काही नाही. काय गोळ्या औषधं? 15 मिनिटं नाही. आणि तुम्हाला किती दिवसाचा त्रास होता? अहो 5-7 महिने झाले मला त्रास. 5-6 महिन्यात किती गेले तुम्हालाच माहिती. सारखं दवाखान्यात चालून काय घेऊन बसले. आता दवाखाना काय गरज नाही लागायची. आता हे मनक नंतर आपण MRI करू, काही गरज नाही. जागेवाल्यावर काय टेन्शन नाही. काही आपल्याला गरज जर काय नाही. वाटलं नाही तर त्याला काय करायची गरज नाही. आता MRI, आता दुखणं जर नाही तर MRI काढायची काय गरज आहे? ते जर तुम्ही आधी आले असते 5-6 महिन्यापूर्वी तर तुमचे एवढे पैसे गेले तेवढे वाचले असते. आणि तुम्ही लवकर बरे झाले असते. सोळ्याने चांगलं झालं असतं. आता कळून आले ती. आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं? ते आपले गाडगेमावीच्या पोरांनी, राजू आबा मला म्हणले इथं जा तुम्ही. अच्छा. त्याच टायमाला यायला पाहतो. त्यांना फोन करून सांगा, मला बरं वाटलं. आता ते काय नाही, उद्या सकाळ आल्यावर सांगणारच. घरी चला, मला पण आनंद आहे तुम्ही बरे झाले. ठीक आहे. नाही, आता काय बोलायचं नाही. असं चालून पहा बरं. नाही, आता चालायला जाऊन फरक झाला. पहिल्यापेक्षा तर व्यवस्थित चाललं. चालायचं. हा, धरून चालायचं. धरून चालायचं. या इकडं. आता बिघडता चाललं. बिघडता येतो. बरं वाटलं? आनंद. MRI काढला होता तुम्ही? हा. दोन मिनिटे शिर दबलेली, त्या पायाला मुंगे येतात, चालायला त्रास. किती दिवस झाले पायाला मुंगे येतात? 5-7 महिने झाले पडलेलं. तर बस आता दवाखाने वगैरे केलं म्हणजे उपयोग नाही काही. काय ऑपरेशन? नाही, ऑपरेशन नाही. किती उंचावरून पडलं तुम्ही? असं हे दरवाजासारखं लोखंडी दरवाजा होता ना, हा, असं एवढं याच्यावर. पहिले काय कामं केले मग? बस कामं, शेती धंदा सगळी कामं केलेली. काय कामच नाही असं नाही. कुस्त्या बिस्त्या? कुस्त्या केल्या, सगळं केलं, दामडले, सगळं केलंय, दूध धंदा केलाय, सगळ्या गोष्टी केल्या. पण आता शांत पोरगा एवढा आहे आपल्या एवढा. जिना कसा चढता तुम्ही? जिना काय हात धरून उभं आले ते. चालून बघा बरं. त्यांना तर नाही चालतात, तुम्ही तर मला बघू द्या. नाही, चालायला मला त्रास होते. असं उठायला त्रास, सकाळच्या बिथाला जायला लागायचं. हा, आणि मग खुर्ची बसून चालावं लागत. तुमचं वय किती आता? माझं वय पण 56 आहे. 56. चला बरं. चला, मग हे ना हा प्रॉब्लेम होते. लई लांब चालायचं म्हणलं का चालता नाही, उभं राहायला का हा ही प्रॉब्लेम होते. चला चला चला. शिर दुखत खाली जायचं म्हणलं का ते नजर होतं चालावं. ठीक आहे, चला देखता हूं आपको दे देता हूं. हां, इकडं वर जा. जाऊ. असं धारायला लागेल सर. बरं, असं धरून चालावं लागेल. चला बरं, चला. धरून चला वाटलंच तुम्ही. पटापट नाही चालता येत का? बरं, या. चला वर, चला वर 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 वर. या खाली बाबा. असं करावं लागायचं. बरं, या. वजा वजा या, हळूहळू या, काय हरकत नाही.
पटापट पटापट कधी चालाल मग काय आता तुम्ही केलं नीट चालत द्या जे होईल ते होईल हा नीट केलं तर चालेल नाही तर काय नाही.